नमस्कार. गुन्हेगारी विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यात असणारे शिरढोण गाव हे गाव मिरज सोलापूर महामार्गावर आहे. या शिरढोणमध्ये बाबूराव दत्तात्रय पाटील हे आपली पत्नी वनिता आणि 2 अपत्यांसमेत राहतात. या अपत्यांपैकी मुलीचे लग्न झाले असून मुलगा तेजस हा पुणे येथे कामाला आहे. बाबूराव पाटील ही शिरढोणमधील बडी आसामी. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर त्यांनी प्रगती केली. इतकेच नव्हे तर ते ड्रायव्हरचा व्यवसायही करत होते. यातून त्याने चिकाटीने पैसा कमवला. त्या पैशाच्या जोरावर सावकारीही सुरू केली. सावकारातून पैसा खेळू लागला. आता मात्र बाबूरावचे नखरे वाढू लागले, पण हे नखरे फार काळ टिकले नाहीत. तासगाव तालुक्यातील बाबूरावच्या देणेकऱ्याने आत्महत्या करताच बाबूरावची रवानगी पोलीस कोठडीत झाली. कारागृहाची हवा खाऊन तो बाहेर आला. त्यावेळी बाबूरावला भीमराव गणपतराव हुलवान याने मदत केली होती. पोलीस कोठडीतील दिवस आणि कारागृहातील विश्व पाहताच बाबूरावने सावकारी व्यवसाय बंद केला. सावकारी बंद केल्यानंतर बाबूरावने काही ट्रक विकत घेतले आणि वाहतूक व्यवसाय सुरू केला. शिरढोणमध्ये टोलेजंग इमारत बांधली. आपल्या कुटुंबाला सुखात ठेवण्याचा बाबूरावचा प्रयत्न होता. हे घर बांधत असताना त्याने बँका व खाजगी व्यक्तींकडून कर्जाने रकमा घेतल्या. वाहतूक व्यवसायातील उत्पन्न व कर्जाचा डोंगर याची परतफेड करताना बाबूराव याला अवघड जाऊ लागले. वाहतूक व्यवसायात असणारा अपघाताचा धोका ओळखून बाबूराव यांनी 6 विमा कंपन्यांचे कवच कुंडल घेतले होते. या कवच कुंडलाचा आधार माझ्या माघारी पत्नी वनिता, मुलगा तेजस या दोघांना व्हावा अशी त्याची इच्छा होती. बाबूराव पाटील हा तसा होतकरू व प्रामाणिक होता, परंतु त्याला वाहतूक व्यवसायात अपयश येऊ लागले. या अपयशामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच चालला. घरी पत्नी वनिता समेत बोलताना तो म्हणायचा, मला व्यवसायात अपयश आले आहे. त्यावेळी बाबूरावने शेतजमीन विकत घेतली होती. घरावर बँकेचे कर्ज होते, खाजगी सावकारांचे कर्ज होते. यामध्ये बाबूराव पुरा अडकला होता. बाबूरावची पत्नी वनिता आणि मुलगा तेजस म्हणत असत की शिरढोणमधील राहते घर विकू व सांगलीस जाऊन साध्या घरात राहू. तसे ठरले होते, पण बाबूराव म्हणायचा, घर बंगला हे माझे स्वप्न आहे, ते मी कुणालाही विकू देणार नाही. या साऱ्या प्रकारानंतर बाबूरावचा पत्नी वनिता व मुलगा तेजस यांच्याशी वाद होत होता. कर्जाची परतफेड करणे अवघड होत होते. यामध्ये बाबूरावने आपल्या मालकीचे ट्रक विकून टाकले. त्यानंतर तो बदली ड्रायव्हर म्हणून कामात जाऊ लागला. बाबूराव आणि त्यांचा मुलगा तेजस हे दोघे कष्ट करून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु ताळमेळ लागत नसल्याने बाबूराव याला नैराश्य आले. तो आता मी आत्महत्या करणार असे घरात म्हणू लागला. बाबूरावला आलेले नैराश्य पाहता त्याची पत्नी वनिता सावध झाली. या बाबूरावचा मित्र भीमराव हुलवान हा त्यांच्या घरी नेहमी येत जात असे. त्यावेळी भीमराव, तेजस आणि वनिता हे तिघेही बाबूरावविषयी चर्चा करत असत. त्या चर्चेत पत्नी वनिता व तेजस या दोघांनी भीमराव याला सांगितले की बाबूराव यांच्या 6 विमा पॉलिसी आहेत. त्यांची रक्कम अंदाजे 1.5 कोटी रुपये होईल. यावेळी अशी ही चर्चा झाली की बाबूरावचा अपघात घडवून त्याला ठार मारले तर ही विम्याची रक्कम आपणास मिळेल. त्या रकमेतून घराचे कर्ज व खाजगी सावकारांचे कर्ज फेडता येईल. वनिता व तेजस या दोघांनी भीमरावला सांगितले की तुला थोडीफार रक्कम देतो, तो आमच्यात सामील हो. भीमराव हा स्वार्थापोटी वनिता व तेजसमध्ये सामील झाला. त्यानंतर वनिता, तेजससह भीमराव यांनी बाबूरावकडे तगादा लावला, तू तुझा अपघात करून घे आणि तू मेल्यानंतर विम्याची रक्कम येईल, त्यातून कर्ज फेडता येईल. आतापर्यंत स्वतःचा आत्मघात करू इच्छिणारा बाबूराव आता मात्र हबकला, कारण त्याची पत्नी आणि मुलगा तसेच त्याचा जिगरी दोस्तही त्याच्या मरणाची वाट पाहत होते. यामुळे तो आणखीनच निराश झाला. बाबूराव पाटील हा ड्रायव्हर म्हणून महिनाभर घराबाहेर असायचा. कधीतरी तो शिरढोण गावी यायचा, तेव्हा पत्नी वनिता आणि तेजस त्याला गेल्या 4-5 महिन्यापासून त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ पिऊ घालू लागले. तो आता घराबाहेर जा आणि अपघात करून मर, तुझ्या मरणामुळे सारे कर्ज तरी संपेल, बँकेचा लफडा, सावकारांचे घरी येणे तर बंद होईल, असेही म्हणू लागले. इतकेच नव्हे तर पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांनी बाबूरावला मरणाच्या दाढेत नेले होते. त्याला महामार्गावर नेऊन त्याचा अपघात घडवायचा असा त्यांचा प्लॅन होता. पण बाबूराव मरणास घाबरून परत घरी यायचा, तेव्हा घरातील लोक त्रागा करायचे. एकदाचा तो मर आणि सगळ्यांची सुटका होईल असे ते म्हणत असत. घरात सारखे टोमणे सुरू होते. नवऱ्याच्या मरणाची वाट पाहणारी त्याची पत्नी वनिता, मुलगा तेजस आणि मित्र भीमराव यांचे वागणे पाहून बाबूराव घरी यायचा नाही. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025चा दिवस. त्या दिवशी बाबूराव शिरढोण परिसरात आल्याचे तेजस व भीमराव हुलवानला समजले. त्या दोघांनी बाबूरावला 4 चाकी गाडीत घातले. त्यानंतर त्या दोघांनी वनितासही कळवले की बाबूराव पाटील सापडला आहे. वनिताही त्या ठिकाणी आली. आता या चौघांचा 4 चाकी गाडीतून प्रवास सुरू झाला. ठरलेल्या कटानुसार वनिता, तेजस आणि भीमराव यांनी बाबूरावला ढाब्यावर त्याच्या आवडीचे शाकाहारी जेवण खाऊ घातले. त्याची इच्छा पूर्ण केली. नंतर पुन्हा तो गाडीतून प्रवास चालू झाला. गाडीमध्येही ते बाबूरावला सांगत होते, तो आता अपघात करून घे. त्यानुसार मौजे लांडगवडे गावाजवळील मिरज ते पंढरपूर जाणाऱ्या हायवेवर असलेल्या ब्रिजच्या पुढे थोड्या अंतरावर हॉटेलच्या जवळपास रस्त्याच्या डिवायडरवर 4 चाकी गाडी थांबवली. गाडीत वनिता बसून होती. मुलगा तेजस व मित्र भीमराव या दोघांनी बाबूरावला बाहेर काढले आणि पुढे ट्रक येत आहे त्या ट्रकला धडक दे असे सांगत होते.
इकडे वनिता साऱ्या घटनेवर लक्ष ठेवून होती. बाबराव मरणाच्या भीतीने पुढे जाऊन माघारी परत यायचा. असे 2-3 वेळा प्रकार घडले. त्यानंतर चिडलेल्या तेजस व भीमरावने बाबुरावला डिवायडरवर ढकलले आणि त्याच्या डोक्या पडले. त्यात तो मरण पावला. तो मरण पावल्याची खात्री होताच ते तिथून निघून गेले. दुसरा दिवस उजाडला. अपघाताची बातमी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी कवठेमंकाळ पोलिसांना समजतात ते घटनास्थळी आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवून दिला. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात डोक्यास मार लागलेले मृत्यू असे लिहिले होते. या साऱ्या प्रकरणाचा तपास अकस्मात मयत म्हणून करण्यात आला. या साऱ्या प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांना जाणवले की मैताची पत्नी आणि मुलगा हे गडबड करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आपला बाप मेला आहे याचे दुःख नव्हते. काही लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पोलिसांना सांगितले की हा अपघात आहे, लवकर चौकशी संपवा. हा प्रकार पाहता पोलिसांना शंका येऊ लागली. त्याने अपघाताविषयी अधिक माहिती घेतली असता अपघात घटना ही दिनांक 10 फेब्रुवारीच्या पहाटे घडली असून मैताची पत्नी आणि मुलगा पोलिसांची दिशाभूल करत आहेत. तसेच प्रत्यक्ष असणारी परिस्थिती आणि दिलेले जबाब यामध्ये असंख्य तफावत आढळून आल्या. पोलिसांनी आता आपला मोर्चा बाबुरावच्या मुलीकडे वळवला. तिने सांगितले, आई वनिताने सांगितले की वडील बाबुराव यांनी बंगला बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाचा भरणा होत नाही. खाजगी सावकार घरी येतात. त्यांचा त्रास होतो. त्या त्रासाला कंटाळून बाबुरावला रस्त्याच्या डिवायडरवर ठार मारले. विमा रक्कम मिळवण्यासाठी हा कट केला आहे. मुलीच्या तोंडून हे सारे ऐकताच पोलिसांना नेमका काय प्रकार आहे याचा उलगडा झाला आणि वनिता, तेजस आणि त्याचा मित्र भीमराव हे अलगद